वळसंग पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी कारवाईचा धडाका लावत 8 दिवसात 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। इंद्रजीत सोनकांबळे यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर वळसंग पोलीस ठाण्याची सूत्र दीपक जाधव यांच्याकडे आली। पदभार घेतल्यानंतर अवैध धंद्यांविरुद्ध दीपक जाधव यांनी कारवाईचा धडाका लावत 8 दिवसात 12 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय। 7 जून ते 14 जून दरम्यान एकूण वाळूच्या 6 केसेस दाखल झाल्या। यामध्ये 9,72,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मांस विक्रीविरुद्ध कारवाईचा बडगा उचलत 2,65,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तर जुगाराच्या प्रकरणात 31,836 तसंच अन्य प्रकरणी 8 केसेसमध्ये 5,864 असा एकूण 12,74,700 रुपयांचा मुद्देमाल 8 दिवसात जप्त करताना गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचं पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी अस्मिता विजन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं। मागच्या गुरुवारी चार्ज घेतलेला आहे। तर 8 दिवसामध्ये मी ज्याप्रमाणे सुरुवातीला पहिल्या दिवशी ज्या प्रेसला बाईट दिली की अवैध धंद्यांचे जे मूळ आहे त्यावर घाला घालेल, त्याप्रमाणे मी DB स्क्वॉड नेमून त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे। तर मागील 8 दिवसामध्ये आम्ही वाळूचे एकूण 6 गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याच्यामध्ये 9,72,000चा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तर त्याच्यानंतर मांस विक्रीचा एक गुन्हा दाखल केलेला आहे, आरोपी अटक आहे। त्यामध्ये 2,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि जुगाराच्या जो हद्दीमध्ये जुगार चालू होता, जुगाराच्या 8 केसेस केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण 31,836 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्यानंतर हद्दीमध्ये जे दारू चालते तर त्याच्या 8 केसेस केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये 5,864 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। तरी मागील एकूण 8 दिवसामध्ये 12,74,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि यापुढे सुद्धा अशीच कारवाई राहील।